यंदा 28 ऑगस्ट 2026ला आलेलं आहे वरदलक्ष्मी व्रत. वरदान देणारी, वर देणारी वरदलक्ष्मी माता. वर्षातून एकदाच येणारं हे व्रत. तर वरदलक्ष्मी मातेची उपासना, सेवा, पूजा कशी करावी, नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, उपवास कसा करावा, उद्यापन, उत्तर पूजा या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर यंदा 28 ऑगस्ट 2026ला आलेलं आहे हे वरदलक्ष्मी व्रत. हे श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या आधीच्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या लगतच्या शुक्रवारी येणारं व्रत आहे. ते यंदा 28 तारखेला आलेलं आहे. हे व्रत वर्षातून एकाच दिवशी केलं जातं आणि एकदाच केलं जातं. वैभवलक्ष्मी व्रत हे वेगळं आहे आणि वरदलक्ष्मी व्रत हे वेगळं आहे. वरदान देणारी आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी अशा वरदलक्ष्मीचं व्रत किंवा वरदलक्ष्मी पूजा आपल्याला या शुक्रवारी करायची आहे. घरामध्ये सुख, शांती, समाधान, आयु, आरोग्य आणि अष्टलक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहण्यासाठी तुम्हीसुद्धा हे व्रत करू शकता. तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहावी यासाठी एक दिवसाचं व्रत आवर्जून करावं. तर योगायोग असा आला आहे की यावर्षी वरदलक्ष्मी व्रत आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आला आहे. तर वरदलक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत पूर्णपणे वेगवेगळी आहे. काही ठिकाणी याला वरलक्ष्मी व्रतसुद्धा म्हटलं गेलं आहे. तर वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं आणि ते श्रावणातील एका शुक्रवारचं व्रत असतं. त्या दिवशी संकल्प करायचा असतो, पूजा मांडणी करून विधिवत पूजा करायची असते आणि संध्याकाळी या व्रताचे उद्यापनसुद्धा करायचं असतं. वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो तर त्या कलशामध्ये आपण पाणी भरत असतो. पण वरदलक्ष्मी व्रतामध्ये कलशात पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील अगदी साधी सोपी आहे. तर ही पूजा मांडणी कधी करायची आहे तर 28 तारखेला म्हणजेच शुक्रवारी करायची आहे. बघा, 28 तारखेला शुक्रवार पण आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे. म्हणजे खूप मोठा दिवस म्हणता येईल. आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी, कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते. ही पूजा शक्यतो सकाळी करावी, जेणेकरून दिवसभर लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहील. बरेच जण श्रावणातील वैभवलक्ष्मी व्रतसुद्धा करत असतात. आता ते वैभवलक्ष्मीचं व्रतसुद्धा करू शकतात आणि वरदलक्ष्मीचं व्रतसुद्धा करू शकतात. वैभवलक्ष्मी व्रताचं पूजा मांडणी शक्यतो संध्याकाळी किंवा प्रदोषकाळी आपण करत असतो. तर वरदलक्ष्मी मातेची पूजा तुम्ही सकाळी करून घेऊ शकता किंवा मग वैभवलक्ष्मी मातेची पूजा तुम्ही ज्या ठिकाणी मांडणार आहात त्याच्या शेजारी ही पूजासुद्धा तुम्ही मांडू शकता. हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं आणि एकाच दिवशी हे व्रत केलं जातं. त्यामुळे ही मांडणी तुम्ही शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे दिवसभर ही पूजा आपल्या घरामध्ये राहणार आहे. अगदी सकाळी तुम्ही 5ला, 6ला किंवा ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा ही पूजा करू शकता किंवा शक्य नसेल तर तुम्ही जेवढ्या लवकर मांडणी करता येईल तेवढ्या लवकर मांडणी करण्याचा प्रयत्न करावे. वरदलक्ष्मी व्रत हे तेलंगणा, कर्नाटक या भागामध्ये या दिवशी केलं जातं. पण महाराष्ट्रामध्ये ही सेवा जास्त प्रमाणात केली जात नाही. पण माता लक्ष्मीची सेवा आपल्याही घरामध्ये व्हावी, तिनं आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. ज्यांना ह्या गोष्टी वाटत असतात किंवा ज्यांना वाटतं की लक्ष्मी मातेचा वरद असतं आपल्यावर सदैव राहावा, त्यांनी ही पूजा मांडणी आणि सेवा आवर्जून कराव्यात. तर पूजेसाठी इथे आपल्याला पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यावे. लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो घ्यावा, नसेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती घ्यावी. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते घ्यावे. गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. कलश स्थापनेसाठी कलश घ्यायचा आहे, नारळ घ्यायचा आहे, तांदूळ, गहू, फुलं, धूप, तुपाचा दिवा आरतीसाठी, त्याचबरोबर तेलाचा दिवा घ्यायचा आहे. तर पूजेसाठी प्रथम पाट किंवा चौरंग मांडून घ्यावा. त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. जर लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यावा. त्याला हळदी कुंकू लावून घ्यावे. भिंतीला टेकून तो फोटो ठेवायचा आहे. जर मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला पंचामृताने, पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. प्रथम इथे आपल्याला दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून घ्यावी, नमस्कार करावा. त्यानंतर इथे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. 2 विड्याची पानं घेऊन त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करावी.
गणपती बाप्पांना प्रथम पाण्याने स्नान घालून घ्यावे. शुद्ध स्नान घालून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून विड्याच्या पानावरती स्थापित करावी. त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी. त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. जो माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असेल तो स्वच्छ पुसून तुम्हाला घ्यायचा आहे. त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. तुम्ही त्यांना फुलं अर्पण करावी. जर गजरा मिळाला तर गजरासुद्धा तुम्ही या पूजेमध्ये अर्पण करू शकता. वस्त्रमाळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. जर तुमच्याकडे मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्तम म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जोही कोणता मंत्र येत असेल तो म्हटला तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही 108 वेळा अभिषेक करू शकता किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा मंत्र म्हणत सुद्धा अभिषेक करू शकता. श्रीसूक्तम तुम्ही 1 वेळा म्हणू शकता किंवा 11 वेळा म्हणून किंवा 7 वेळा म्हणून, 9 वेळा म्हणून, 16 वेळा म्हणून सुद्धा अभिषेक हा तुम्ही करू शकता. त्यानंतर ते श्रीयंत्र किंवा लक्ष्मी मातेची जी मूर्ती असेल ती पुसून स्वच्छ घ्यावी. ती जागेवरती स्थापित करावी. लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. गजरा असेल तर तो अर्पण करावा. लाल फूल लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे. त्यानंतर श्रीयंत्राला सुद्धा हळदी कुंकू फूल अर्पण करून घ्यायचं आहे. धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे कलश स्थापना करायची आहे. त्यासाठी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर थोडेसे गहू आपल्याला टाकायचे आहेत. गोलाकार गहू आपल्याला टाकायचे आहेत. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे. कलशाला देखील हळदी कुंकवाने रेषा ओढून घ्याव्यात. कलशाच्या कंठापर्यंत येईल इतके तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. हा नारळ चांगला पाण्याने भरलेला असावा. तो आपल्याला कोणी ओटीमध्ये दिलेला नसावा किंवा कोणी भेट म्हणून दिलेला नसावा. जो स्वतःच्या पैशाने तुम्ही आणलेला आहे तोच नारळ यावरती आपल्याला ठेवायचा आहे. आणि नंतर या नारळाला देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. वस्त्र अर्पण करायचे आहेत. गजरा असेल तर तो देखील तुम्ही अर्पण करा. जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा मुखवटा असेल, वरदलक्ष्मी मातेचा मुखवटा असेल तर तो देखील तुम्ही या नारळाला लावू शकता. त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. गजरा फुलं अर्पण करायची आहेत. धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर हे सगळं करत असताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्रीसूक्तम म्हणत आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यात 21 प्रकारचे पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवले जातात. जर हे शक्य नसेल तर मग तुम्ही ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य, सर्व प्रकारचे फळं तुम्ही यामध्ये नैवेद्यामध्ये दाखवू शकता. त्याचबरोबर केवळ दूध साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी लक्ष्मी माता गोड मानून घेईल. अगदी तुम्ही खिरीचा, शिऱ्याचा किंवा ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य जरी दाखवला तर लक्ष्मी माता सगळं गोड मानून घेते. त्यामुळे जे शक्य असेल ते नैवेद्यामध्ये दाखवायचं आहे. शेवटी भक्ती महत्त्वाची आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करावी. त्यानंतर माता लक्ष्मीची आरती, वरदलक्ष्मी व्रताची आरती करू शकता. त्यानंतर कहाणी वाचायची आहे. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही ते वाचू शकता. नसेल तर ती कहाणी व आरतीसुद्धा तुम्ही मोबाईलवरती लावून ऐकू शकता, वाचू शकता. तर आता बघा, या दिवशी आपल्याला उपवाससुद्धा करायचा असतो. उपवास दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे. उपवासाला मग तुम्ही फळे खाऊ शकता, दूध, चहा इत्यादी पदार्थ तुम्ही खाऊन दिवसभर उपवास धरू शकता. हवं असेल तर तुम्ही साबुदाणा आणि बगर याचे गोड पदार्थ करून खाऊ शकता. या व्रतामध्ये शक्यतो मीठ आणि तिखट खाल्लं जात नाही. पण जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल किंवा गोळ्या औषधं चालू असतील आणि उपवास तब्येतीला झेपत नसेल तर मग तुम्ही साबुदाणा बगर खाऊन हे व्रत करू शकता. जर शक्य असेल तर मग तुम्ही यामध्ये सैंधव मीठाचा वापर करावा. अशा प्रकारे आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे. या दिवशी सेवेला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. तर पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर या दिवशी पौर्णिमा आहे. पौर्णिमा लक्ष्मी मातेला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर यामध्ये तुम्ही कुंकुमार्चन, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. श्रीसूक्ताचं पठण करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्ही करू शकता. त्यानंतर लक्ष्मी मातेला जास्तीत जास्त प्रिय
तर भगवान विष्णूंची सेवा लक्ष्मी मातेला प्रिय आहे, तर त्यामुळे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे दिवसभरामध्ये या सेवा तुम्ही करू शकता. त्यानंतर संध्याकाळी या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन कसं करावं, तर बघा, उद्यापनासाठी तुम्ही इथे 5, 7, 9 सुवासिनी स्त्रियांना बोलवायचं आहे. जर नाही मिळाल्या तर एक सवासण किंवा एक कुमारिका माता लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करायची आहे. तर आता पूजा तर आपण सकाळीच मांडलेली असते, संध्याकाळी फक्त धूप दीप आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि महिला कुमारिका जेव्हा आपल्या घरी येतील त्यांचं प्रथम आपल्याला पूजन करायचं आहे. म्हणजे त्यांचे पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. पिण्यासाठी तुम्ही दूध, मसाला दूध, चहा, कॉफी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही यामध्ये द्यायचं आहे. तुम्ही खीर देऊ शकता, हवे असेल तर तुम्ही त्यांना जेवायला सुद्धा देऊ शकता. म्हणजे जेवणामध्ये वरण भात, भाजी पोळी, त्यामध्ये एखादा गोड पदार्थ, त्यामध्ये तुम्ही खीरसुद्धा बनवू शकता. अशा प्रकारे तुम्ही यथाशक्ती यथाभक्तीने जे शक्य होईल त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे, ओटी भरायची आहे. ओटीमध्ये एखादी फळ तुम्ही त्यांना आवर्जून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. उद्यापन झाल्यानंतर रात्री उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना जो काही गोड पदार्थ आपण नैवेद्यामध्ये दाखवलेला आहे तो गोड पदार्थ अगोदर खायचा आणि त्यानंतर मग वरण भात, भाजी पोळी खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे. मग आता ही पूजा जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही उचलायची आहे, उत्तर पूजा करायची आहे. त्यासाठी सर्व पूजेला आधी हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. पूजेदरम्यान काही भूल चूक झाली असेल तर त्याबद्दल आपल्याला क्षमा मागायची आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, तू माझ्या घरामध्ये सदैव कायम स्थिर भगवान विष्णूसोबत वास कर. तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने माझं घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहू दे. किंवा या व्यतिरिक्त अजून जे काही तुम्हाला माता लक्ष्मीकडे मागायचं असेल ते मागायचं आहे. आणि अक्षदा या पूजेवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर मग ही पूजा आपल्याला उचलायची आहे. मूर्ती, फोटो जे काही असेल ते जागच्या जागेवर ठेवायचं. दिवे वगैरे स्वच्छ करून आपण ते ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही पूजेमध्ये आपण फुलं वगैरे वापरली होती ती सर्व निर्माल्यामध्ये टाकायची आहेत. जे कलशातील जे धान्य होतं किंवा गहू होते ते गहू आपल्या साठवणीच्या धान्यामध्ये तुम्ही टाकू शकता. कलशातील जे तांदूळ होते तो कलश आपण त्यातील थोडेसे तांदूळ काहीतरी गोड पदार्थ बनवून तो आपण खाऊ शकतो. इतर तांदूळ आपण आपल्या वापरायच्या तांदळामध्ये टाकू शकता. त्यातले थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना सुद्धा खायला देऊ शकता. त्यानंतर नैवेद्यासाठी जे आपण काही ड्रायफ्रूट्स किंवा फळं वगैरे ठेवली असतील तर ती घरातील सर्व व्यक्ती मिळून खाऊ शकता. आणि जो कलशावरती जो नारळ आपण ठेवला होता तुम्ही तो फोडून घरातील सर्व व्यक्ती खाऊ शकता किंवा त्याचा काहीतरी गोड पदार्थ करून सुद्धा खाऊ शकता. आता जर तुमचा मासिक पाळी किंवा सुतक विटाळ अशा काही अडचणी असतील तर मग तो प्रसाद तुम्ही खायचा नाही आहे. तसेच मासिक पाळी, सुतक विटाळ या काळामध्ये तुम्हाला वरदलक्ष्मी व्रत तुमच्या घरामध्ये करता येणार नाही. तर वर्षातून एकदाच येणारं हे व्रत आहे. तर ज्यांना लक्ष्मी मातेची ही सेवा करायची आहे ती पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा आवर्जून अशा प्रकारे करू शकता. तर इथे मी संपूर्ण माहिती, पूजा, उपवास, उद्यापन यासंबंधीची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच धार्मिक व भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री गणेशाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.